2 दिवसांपूर्वीच इराणने इस्रायलवरती टार्गेटेड एरियल स्ट्राईक म्हणजेच हवाई हल्ला केला। इस्रायलच्या मिलिटरीचे चीफ स्पोक्सपर्सन डॅनियल हगारी यांनी सांगितल्याप्रमाणे 30हून जास्त क्रूज मिसाईल, 120 बॅलिस्टिक मिसाईल आणि 170हून जास्त ड्रोन्स इस्रायलकडे झेपावले आणि त्यातील 90%हून जास्त हल्ला हा हवेतच नष्ट किंवा नाकाम करण्यात आला। इस्रायल, जॉर्डन, अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांच्या एकत्रित प्रयत्नांना यश आलं। इस्रायलचं कमीत कमी नुकसान झालं। पण इराणने इस्रायलवरती हा हल्ला का केला आणि आता इस्रायल गप्प बसेल का? ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर नाहीये ना? भारत काय स्टँड घेईल? जर युद्ध पेटलंच तर या युद्धाचा आपल्या देशावर काय परिणाम होईल? या आणि अशा अनेक प्रश्नांवरती, मुद्द्यांवरती आज आपण बोलणार आहोत। नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण। दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण। इराणने इस्रायलवरती केलेल्या हल्ल्याची बातमी सर्वदूर पोहोचली। त्याचे व्हिडिओज देखील आपण सगळ्यांनी बघितले। पण 8-10 दिवस अगोदर काय झालं याची मात्र फारशी चर्चा झाली नाही। या हल्ल्याच्या काही दिवस अगोदर सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये इराणी काउन्सिलेटच्या आवारात एका कमर्शियल कॉम्प्लेक्सवरती एक विमान हल्ला करण्यात आला होता। त्यात IRGC म्हणजेच इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स या इराणी सैन्याचे 7 ते 15 अधिकारी आणि सैनिक शहीद झाले। यात मोहम्मद रेहा जिहादी आणि मोहम्मद हाजी हजरमानी या 2 जनरल लेवलच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते। या हल्ल्यामागे किंवा या हल्ल्यामध्ये इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे प्रमुख हुसेन सलामी हे देखील मृत्यू पावले अशी चर्चा आहे। पण याबाबत अजूनही इराणनी कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं नाही आणि इराणच्या मते हा हल्ला इस्रायलने केला होता। नेहमीप्रमाणे इस्रायलने देखील या बाबतीत कुठलीच भूमिका घेतली नाही किंवा एखादं स्टेटमेंटही दिलं नाही। असं म्हणतात की हुसेन सलामी यांनीच ऑक्टोबर 2023 मध्ये जो वादग्रस्त गाझापट्टीतून इस्रायलवरती हल्ल्याची योजना ही प्रत्यक्षात आणली होती आणि त्याचा बदला घेण्यासाठीच इस्रायलने हा हल्ला केला होता। इराण आणि इस्रायल यांच्यामधील अंतर हे जवळपास 2000 किलोमीटर एवढं आहे। त्यांच्यामध्ये इराक आहे, जॉर्डन आहे, पण इराणला हुसेन सलामी आणि इतर मृत सैनिकांचा बदला घेणं आवश्यक होतं आणि म्हणूनच इराणने इस्रायलवरती हा हल्ला केला। आता आपण थोडंसं मागे म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात जाऊया। हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवरती हवाई आणि जमिनी मार्गे केलेले हल्ले तुम्हाला आठवतात का? त्यात 1000हून जास्त इस्रायली सैनिक आणि नागरिक मरण पावले होते। महिला, लहान मुलं, नागरिक यांच्यावरती हमासच्या लोकांनी अनन्वित अत्याचार केले होते आणि त्याचाच बदला म्हणून जगाच्या विरोधाला न जुमानता इस्रायलने गाझा पट्टीवरती हल्ले सुरू केले। काहींच्या मते आत्ताप्रमाणे 35,000हून अधिक हमासचे कार्यकर्ते किंवा अतिरेकी इस्रायलनी यमसदनी पाठवलेले आहेत। गाझा पट्टी जवळपास बेचिराख झाली आहे। मध्य आशियात हमास असो, हिजबुल्ला असो किंवा हौतीसारख्या अतिरेक्यांना इराण नेहमीच छुपा पाठिंबा देत आला आहे। मुळात व्यापारी विचारांच्या इराणी लोकांना मिडल ईस्टची महासत्ता बनायचे वेध लागलेत। त्यासाठी धर्माच्या नावावर हिजबुल, हमास यासारख्या अतिरेकी संघटनांना हाताशी धरण्याचं धोरण आणि त्यातच इराणचा न्यूक्लिअर प्रोग्रॅम आणि म्हणून अमेरिकेचा पराकोटीचा विरोध। आता मुख्य प्रश्न, तिसरं महायुद्ध पेटेल का? या प्रश्नाचं उत्तर आत्ताच देणं कठीण आहे। जर परिस्थिती इथेच निवळली, काही दिवसात किंवा काही महिन्यात आणि काही गोष्टी घडल्या नाही तर बऱ्यापैकी परिस्थिती नॉर्मल होईल। पण मुख्य प्रश्न हा आहे की इस्रायल गप्प बसेल का? इस्रायलच्या परवाच्या हल्ल्यामागे 6 टनापेक्षा जास्त एक्सप्लोजिव्स इराणने वापरले गेले।
समजा इस्रायलचा आयर्न डोम किंवा मित्र राष्ट्रांनी ही सगळी रॉकेट्स, ड्रोन्स, मिसाईल हवेतच नष्ट केली नसती तर तेल अवीव जी इस्रायलची राजधानी आहे तिचं किती मोठं नुकसान झालं असतं ह्याची कल्पना आपण आज करूही शकत नाही। त्यामुळे युद्ध भडकेल का या प्रश्नाचं उत्तर असेल वेट अँड वॉच। आत्ता तरी असंच म्हणणं योग्य राहील। भारताबरोबरच जगभरातल्या अनेक देशांनी इराण, इस्रायल आणि आजूबाजूच्या देशांमध्ये प्रवास करू नये अशी ॲडवायझरी जाहीर केलेली आहे आणि त्याचबरोबर जगातील जवळपास सगळीच प्रवासी विमानं या वादग्रस्त परिसरातून सध्या तरी ये-जा करत नाहीत। हे जरी सगळं खरं असलं तरी मुख्य प्रश्न हाच आहे की आता इस्रायल काय करणार आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठी आत्ता आपल्याला काही काळ तरी थांबावंच लागणार आहे। आता शेवटचा प्रश्न, जर युद्ध भडकलंच तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल? इराण आणि इस्रायल दोघांबरोबरही भारताचे सौदर्याचे किंवा चांगले संबंध आहेत। एकीकडे मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची मैत्री जगजाहीर आहे, तर दुसरीकडे भारत इराणकडून तेल आणि इराणमधील चाबहार बंदर विकसित करत आहे। भारताचं सध्याचं इंटरनॅशनल धोरण किंवा भारतामध्ये वाहत असलेले इलेक्शनचे वारे बघता आत्ता तरी भारत कुठल्याही एका देशाला समर्थन देण्याची भूमिका जाहीर करेल असं वाटत नाही। पण गरज पडली तर दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात भारत आणि पर्यायाने नरेंद्र मोदीजीच अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतील हेही तितकंच खरं। या परिस्थितीचा इम्पॅक्ट कच्च्या तेलांच्या भावावरती होईल, समुद्र मार्गाने होणाऱ्या व्यापारावरती सुद्धा परिणाम होणार आहे आणि पुढील काही दिवस शेअर मार्केटमध्ये अविश्वासाचं वातावरण नक्की राहील आणि त्यामुळे शेअर्सच्या प्राइजेस ह्या खालीवर होताना किंवा पडझड त्यांच्यामध्ये होताना आपल्याला दिसेल। म्हणजेच काय तर शेअर मार्केटमध्ये सुद्धा व्होलॅटिलिटी राहू शकते। होणाऱ्या डेव्हलपमेंट्स आणि परिस्थितीनुसार आपण या विषयावरती आणखीन व्हिडिओज नक्की अपलोड करणार आहोत। पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या मित्रपरिचितांना आमच्या यूट्यूब चॅनलबद्दल नक्की सांगा, हीच विनंती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।